आमच्या विनीतसाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. पहिली 2-4 गाणी होईस तोपर्यंत त्याचा हात छान तापतो. त्यामुळे बरोबर रसिका आणि अपर्णानी या ठिकाणी होरी आपल्याला सादर करायला दिली आणि विनीतनी त्याची संपूर्ण मजा त्या तबल्याची गेली अनेक वर्ष तोही या वाद्याची साथ करतोय आणि आपल्यापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून विनीत तिकोनकर आपल्याला दिसलायपेक्षा त्याचा तबला बोललाय. त्यामुळे त्या टाळ्या मागून घेतल्या आणि यानंतर असाच एक तिल्लाना हा प्रकार सादर करायला स्मृती, अक्षता आणि मृदुला या विशारद प्रथमची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी आपल्यासमोर सादर होत आहेत. यमन तराणा असं याला म्हणता येईल. कर्नाटकी क्लासिकल म्युझिकमध्ये हा संगीत प्रकार असतो. व्हायोलिन आणि घटम हे वाद्यांचा वापर या तिल्लानासाठी खूपदा होतो. आपल्यातल्या काही जणांनी भरतनाट्यमचा कार्यक्रम पाहिला असेल, आपल्यातल्या काही मुलीसुद्धा शिकत असतील तर तिल्लाना हा प्रकार त्यांचा जेव्हा अरंगेत्रम असतं तेव्हा शेवटच्या पायरीवर सादर करणारा असा हा प्रकार असतो. त्यामुळे त्या नृत्य प्रकारामध्ये पण आपल्याला हा तराणा, हा तिल्लाना बघायला ऐकायला मिळतो. हिंदुस्थानी संगीतातील हा तराणा तिल्लाना ऐकणार आहोत. मग अशी म्हणलं तसं हसत खेळत शिकवत या विद्यार्थिनींवर या दोघीजणी आणि काही मोजके विद्यार्थी पण आहेत. आत्ताच त्या कृष्णाचा उल्लेख केला तसे अजूनही पुढे आहेत मोजके. त्या सगळ्यांवर त्या छान संस्कार संगीताचा करत असतात. 7 वर्ष वयापासून पुढे आपण मगाशी दुसऱ्याच गाण्यामध्ये पाहिलं ज्येष्ठ विद्यार्थिनीसुद्धा अनेक संगीत शिकायला श्रुतीलयमध्ये येतात. या विद्यालयाची ती खासियत आहे आणि हा उपक्रम या दोघी मिळून राबवतात. विद्यार्थ्यांना स्टेजचा अंदाज यावा म्हणून, ते डेअरिंग यावं म्हणून मी मगाशी उल्लेख केला तसं साधं गाणंसुद्धा आपल्याला बसल्या बसल्या जमत नाही, वादकांबरोबर तर नाहीच नाही. स्टेजवरनं तुमच्यासारख्या रसिकांसमोर सादर व्हायचं हा तर एक वेगळाच प्रकार असतो, एक वेगळं आव्हान असतं. पण त्या सगळ्याची तयारी या अशा कार्यक्रमांमधनं करता येते. म्हणून दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव तर केला जातोच, पण रसिकाताई 3 महिन्यांचा एक कोर्स घेते ज्यामध्ये सुगम संगीताचे अनेक प्रकार ती शिकवते. त्यामध्येच रेकॉर्डिंगचं तंत्रसुद्धा मुलींना, विद्यार्थिनींना शिकवते आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जाऊन त्या माईकचा वापर कसा करायचा, कसं गायचं हे सगळं त्यांना शिकवलं जातं. आणि त्या 3 महिन्यानंतर शेवटी प्रत्येकाला एक-एक सादर व्हायला मिळतं असाही एक कार्यक्रम केला जातो. गेल्या वर्षी 3दा असा हा कोर्स घेतला गेला आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव असं 4 वेळा विद्यार्थ्यांना तुमच्यासारख्या रसिकांसमोर सादर व्हायची संधी मिळाली. यंदाही हा उपक्रम पुढे राबवण्यात येणार आहे आणि 3 महिन्याचा हा कोर्स तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, मी म्हणलं 7 वर्षाच्या पुढे कितीही वयाचे असाल तरी या दोघींकडे तुम्ही शिकायला येऊ शकता आणि त्यातून तुम्हाला ही सगळी तयारी करायला मिळणार आहे आणि रसिकांसमोर सादर व्हायला मिळणार आहे. गाण्याचा आनंद तर आपण सगळे घेत असतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. आणि श्री श्री रविशंकर असं म्हणतात की ज्या दिवशी सकाळी उठल्यावर गुणगुणावंसं वाटेल त्या दिवशी तुमचं आरोग्य उत्तम आहे असं समजा. त्यामुळे त्या संगीताची साथ कायम राहिली तर श्रुतीलाही असंच अनेक वर्ष काम करत राहील आणि तुमच्यासारख्या साऱ्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमांमधून संगीताचा आनंद घेता येईल. आपलं सर्वांचं आरोग्य नक्की उत्तम राहील. तयारी झालेली आहे. विनीतचं कौतुकही करून झालं आहे. विनीत तयार आहे. त्यामुळे तिल्लानाला त्या तबल्याची तेवढीच गरज असते. तुम्ही आता ऐकाल, त्याचा आनंद घ्याल. विद्यार्थिनी तर तयारच आहेत. ऐकूया हा यमन तराणा. Dani, oh,
Gama mama da da da